नमस्कार, आपलं वी अकॅडमीमध्ये स्वागत आहे। मी सुचेंद्र देशमुख आणि आज आपण बघणार आहोत की 11 मेच्या न्यूज 11 मेच्या न्यूज कुठल्या महत्त्वाच्या आहेत आणि या अगोदरच्या आपण आज 11 मेच्या न्यूज पाहत असताना या अगोदरच्या काही न्यूज आपण घेतलेल्या आहेत। म्हणजे आपण 1 ते 10 तारखेचे काही मिक्स न्यूज करून सध्या जे आहे तुम्हाला मी सांगत आहे, ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, अशा न्यूज आपण घेत आहोत। आपण ही जी नवीन आपण जो इनिशिएटिव्ह आहे तो आपला इनिशिएटिव्ह आपण 2025 साठी जी मेन्स एक्झामिनेशन आहे आणि प्रिलिम एक्झामिनेशन आहे, या प्रिलिम आणि मेन्स एक्झामिनेशन साठी खूप महत्त्वाचा असा आपला हा इनिशिएटिव्ह असणार आहे डेली करंट अफेअरचा। त्यामुळे सर्वांनी डेली करंट अफेअर ह्या लेक्चरमध्ये जॉईन होत चला। रोज आपलं हे लेक्चर सकाळी घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। लवकरच तुम्हाला शेड्यूल आहे पुढचा, तो लवकरच मी सांगेल। तत्पूर्वी आज आपण 11 मेच्या न्यूज बघणार आहोत। यामध्ये 11 मेच्या काही न्यूज आहेत आणि या अगोदरच्या काही दिवसाच्या म्हणजे 1 मे पासून आपण न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण काल 10 मे पासून ही सिरीज जी आहे ती सुरुवात केलेली आहे। तर आपण जवळपास म्हणजे 1 ते 2 दिवस आणखी मॅच करण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतील आणि 3 ते 4 दिवसाच्या नंतर आपण रोज हे जे लेक्चर आहे ते लाईव्ह घेऊन येणार आहोत। ओके, आज आपण पहिली न्यूज आहे आपली आहे अरवली पर्वतरांग। आता सर्वात महत्त्वाचं अरवली पर्वतरांग कुठे आहे हे आपणास माहिती पाहिजे। ही पर्वतरांग बघूयात आपण, ही आहे थार डेझर्ट। म्हणजे कुठल्या राज्यामधून जाते हे बघूयात। सध्या आपण तुमच्यासाठी एक न्यूज म्हणजे एक मॅप आणलेला आहे की या मॅप मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की महत्त्वाच्या पर्वतरांगा भारतामध्ये कुठल्या आहेत। याहून मॅपवरून तुम्हाला जवळपास ज्या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत त्या समजण्यास मदत होईल। इथे बघूत, ही अरवली पर्वतरांग जी दिसते इथे आपण थार डेझर्ट मध्ये, ते अरवली पर्वतरांग दिसते, राईट। त्याच्या खाली जी आहे ती विंध्याज माउंटेन आहे, विंध्यन पर्वतरांग आहे। त्याच्यानंतर जी खाली आहे ती सातपुरा पर्वतरांग आहे। ओके, याच्यानंतर हा जो मोठा पर्वतरांग दिसते याला वेस्टर्न घाट असं म्हणतो। या वेस्टर्न घाटाला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं। त्यानंतर त्याच प्रकारचा हा ईस्टर्न घाट आहे, तुम्हाला इथे दिसू शकतो। हा ईस्टर्न घाट आहे, हा वेस्टर्न घाट आहे। सर्वात महत्त्वाचा त्याच्यानंतर हा जो आहे छोटा नागपूरचा प्लॅटो आहे। यानंतर हा डेक्कन प्लॅटो आहे। ओके, आणि हा आपल्याला माहिती हिमालय आहेत आणि ह्या गारो खासी जयंतिया यासारखे इथे छोट्या छोट्या टेकड्या आहेत आणि बरेच जे छोटे छोटे पर्वत आहेत ते भारतामध्ये आपल्याला आढळतात। म्हणजे महत्त्वाचे जे पर्वत बघितलेले आहेत, छोटा नागपूर प्लॅटो, डेक्कन प्लॅटो कुठे आहे, ज्यांना माहिती नाही, ज्यांना आणखी अभ्यास व्यवस्थित चालू केलेला नाही, त्यांच्यासाठी ही गोष्ट इन्फॉर्मेटिव्ह आहे। आणि यासोबतच माझे तुम्हाला सांगणार आहे की मॅपचा जो आहे, जिओग्राफीचा स्टडी करत असताना मॅप पुढे घेऊन स्टडी करत चला, म्हणजे काय होईल, परिपूर्ण तुमचा अभ्यास होण्यास मदत होईल। ओके, चला असो, अरवली पर्वतरांग जी आहे याचा संदर्भ काय आहे तर सुप्रीम कोर्टने अलीकडे सांगितलेलं आहे की अरवली पर्वतरांगामध्ये काय चालू आहे, सध्या उत्खनन म्हणजे खाणकाम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि हे इथे बंद केलं पाहिजे, हे सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे। म्हणून ही न्यूज आली आहे, म्हणजे हे जे खाणकाम आहे ते थांबलेलं पाहिजे। अरवली पर्वतरांगा कुठे आहेत तर ईशान्य दिशेने अंदाजे 692 किलोमीटर लांबीच्या, लक्षात घ्या अरवली पर्वतरांगा किती आहेत तर 692 किलोमीटर लांबीच्या, जवळपास 430 मैल पसरलेली गुजरात, राजस्थान आणि हरियाणा या भारतीय राज्यांमधून दिल्लीपर्यंत पोहोचण्याआधी, म्हणजे दिल्लीपर्यंत जाणारी भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग जी आहे, ओल्डेस्ट माउंटन असं म्हणतो, ती अरवली रेंज आहे। कुठल्या राज्यामधून परत एकदा बघूयात आपण, कुठे गुजरात, राजस्थान आणि हरियाणा 3 राज्यांमधून जाणारी अरवली पर्वतरांग ही सगळ्यात ओल्डेस्ट माउंटन आहे। ही पर्वतरांग खडकाळ टेकड्या, खडकाळ बाहेरील पिके आणि विरळ वनस्पतींनी वैशिष्ट्यीकृत आहे आणि ती प्रदेशाच्या पर्यावरण आणि जलविज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। ओके, अरवली वाळवंटकरणाविरुद्ध नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतात आणि हवामानाचे नियमन करण्यासाठी मदत करतात। म्हणजे वाळवंट जे आहे, आपण हे वाळवंट म्हणतो, थार डेझर्ट म्हणतो, या थार डेझर्टला रोखण्याचं काम ह्या अरवली माउंटेन करतात। आणि इथे जिओग्राफिकल सुद्धा याचं खूप मोठं इथे इम्पॅक्ट आहे। म्हणजे डेझर्ट हे जे थार वाळवंट आहे हे तयार होण्यामागे ह्याचं सुद्धा अरवली पर्वतरांगेचं सुद्धा इथे महत्त्व आहे। तर महत्त्व काय आपण बघतो, जो मान्सून ह्या इकडनं येतो, हा मान्सून डायरेक्टली इथं कुठेही स्टॉप न होता पुढे जातो। म्हणजे हा जर अरवली जर अशा टाईपमध्ये असतं तर इथे पाऊस पडलेला असता आणि इथे कुठलंही वाळवंट राहिलेलं नसतं। म्हणजे इथे जे बाष्प आहे ते कुठेही अडवलं जात नाही, हे पॅरलर अरवलीला पर्वतरांगाला निघून जातं, त्यामुळे तिथं जे आहे तर थारचं डेझर्ट तयार झालेलं आहे। ओके,
इथे बघूयात आपण अरवली म्हणजे आपण बघितलेलं वाळवंटकरणाविरुद्ध जो आहे तो नैसर्गिक अडथळा म्हणून हा एक उभी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे साबरमती, लुनी आणि बनाससह अनेक नद्यांसाठी पाणलोट क्षेत्र म्हणून हे जे आहे ते कार्य करतं. त्यासोबतच जैवविविधतेने समृद्ध असा प्रदेश आहे. अरवलीमध्ये कोरडी पानझडी वने आढळतात. त्यासोबतच स्क्रबलँड्स आणि गवताळ प्रदेश तसेच सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटकांच्या असंख्य प्रजातींचा या अरवली रांगेमध्ये समावेश आहे. आपण बघितलं की अरवली डेझर्ट कुठे आहे, याची लांबी किती आहे, या डेझर्टमध्ये हवामान कसं आहे, हा जो आहे इथे बाष्प अडवत नसल्यामुळे डायरेक्टली हा जो इथून बाष्प पुढे जातं, याच्यामुळे इथे पाऊस पडत नाही आणि याच्यामुळे इथे वाळवंट तयार झालेलं आहे. म्हणजे ते थार डेझर्ट का तयार झालेलं आहे याच्या मागे सुद्धा अरवलीचं खूप मोठं कारण आहे. आणि त्यासोबतच हे डेझर्टिफिकेशन ह्या साईडला होण्यासाठी सुद्धा अरवली एक अडथळा म्हणून इथे मध्ये उभी आहे. ओके, ह्या गोष्टी ज्या आहेत आपण ह्या एका न्यूजमधून शिकलेलो आहोत. ओके, अरवली पर्वतरांगा. आणि न्यूजमध्ये काय आहे तर आपण बघितलेलं आहे की राजस्थानमधील जी अरवली आहे तिथे खाणकाम चालू आहे, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. ओके, GS फर्स्ट भूगोलमध्ये जे आहे आपण अरवली पर्वतरांगा जे आहे तिथं मेन्शन करू शकतो. सेकंड आपण बघूयात की सर्वात इंटरेस्टिंग आहे लिक्विड नायट्रोजन. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो किंवा एखाद्या कुठेतरी पेय पिण्यासाठी एखाद्या कॅफेमध्ये जातो, तेव्हा आपण बरेचदा बघतो की त्या पेयामध्ये किंवा एखाद्या आपण जे काही खात असणार आहेत, ओके, हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर एखादी ऑर्डर मागवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला धूर येताना दिसतो. आणि त्याच्यामुळे काय होतात, जे कस्टमर असतात ते अट्रॅक्ट होतात त्या धुराकडे, बाबा हे नवीन काहीतरी दिसतंय म्हणून आपल्याला. ओके, हाच जो धूर दिसतो आपल्याला, जो व्हाईट कलरचा स्मॉग किंवा फॉग टाईपमध्ये दिसतो, ओके, फॉग नाही सॉरी फॉग, तशा टाईपमध्ये जो व्हाईट दिसतो त्याला काय म्हणतात, लिक्विड नायट्रोजन. म्हणजे द्रव्य नायट्रोजनमुळे जो आहे तो लिक्विड नायट्रोजन जो आहे तो रूम टेम्परेचरला बाष्पाचं स्वरूप घेतो, म्हणजे वाफेमध्ये तो रूपांतरित होतो. ओके, बाष्प म्हणजे वाफेमध्ये रूपांतरित होतो. इथे बघूयात की विज्ञान, तंत्रज्ञान आणि संदर्भ, म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाशी ही न्यूज आपण डायरेक्टली लिक्विड नायट्रोजनशी कनेक्ट करू शकतो. आणि याचा संदर्भ आहे तो तामिळनाडूतील सरकारने अन्नामध्ये द्रव्य नायट्रोजनच्या वापरास बंदी घातलेली आहे. कुठल्या? तामिळनाडूमधील सरकारने ह्या लिक्विड नायट्रोजनच्या वापरावर बंदी घातलेली आहे. म्हणजे अशा टाईपचं तुम्ही अन्न जेव्हा घेताय तेव्हा त्याच्यामधून अशा पदार्थ म्हणजे असा जो व्हाईट आपण मग धूर असतो तो निघत असतो. ओके, तो कशाबद्दल असतो तर लिक्विड नायट्रोजनचा तो धूर असतो. आता द्रव्य नायट्रोजन ते जड, रंगहीन, गंधहीन, ज्वलनशील, संरक्षक आणि अत्यंत थंड आहे. लिक्विड नायट्रोजन कसं आहे तर जड आहे, रंगहीन आहे, गंधहीन आहे, ज्वलनशील सुद्धा आहे, संरक्षक सुद्धा आहे आणि अत्यंत थंड आहे. अत्यंत थंड म्हणजे तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये हात घालाल लिक्विड नायट्रोजनच्या ह्या बॉटलमध्ये, तेव्हा तुमचा हात असा हाताला संपूर्ण बर्फाचा थर येतो. ओके, एवढा थंड आहे. त्याचा उत्कलन बिंदू -190 सेंटीग्रेड आहे, इतका कमी आहे. आणि खोलीच्या तापमानात तो वायूच्या स्वरूपात असतो. म्हणजे खोलीमध्ये जर ठेवलं तर आपल्याला तो पांढरा वायू जो दिसतो तो लिक्विड नायट्रोजन असतो. आरोग्यावर परिणाम, यामुळे ऊतींचे नुकसान होते, डायरेक्टली ऊतींवरती परिणाम करतो, सेलवरती परिणाम करतो. गिळताना अंतर्गत जखमा होण्याची शक्यता असते. ऑक्सिजनच्या विस्थापनामुळे श्वासोश्वासासह अनेक गुंतागुंतीच्या समस्या ज्या आहेत त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतात. लहान मुले असतील, वृद्ध असतील, श्वासोश्वासाची समस्या असेल, अनेक लोक विशेषतः द्रव्य नायट्रोजनच्या धोक्यासाठी असुरक्षित असतात. म्हणजे जे ओल्ड एज आहेत किंवा जे मुलं आहेत यांना लिक्विड नायट्रोजन आहे त्यांच्यासाठी अत्यंत घातक असं आहे. याचं ॲप्लिकेशन कुठे होतं तर लिक्विड नायट्रोजन आहे मुख्यतः त्याच्या जलद गोठण्याच्या क्षमतेसाठी आणि नाट्यमय दृश्य परिणामासाठी, स्वयंपाकासंबंधीसाठी, म्हणजे स्वयंपाक का किचन, आपण हॉटेलमध्ये किचन वगैरे किंवा अशा पदार्थामध्ये जे आहे एक तुम्हाला पदार्थ ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तो लिक्विड नायट्रोजन तो आहे तो वापरला जातो. ओके, त्यासोबतच आपण बघतो की लग्नामध्ये सुद्धा वगैरे नवरदेव नवरी किंवा जात असताना त्यांच्या त्या वाटेमध्ये लिक्विड नायट्रोजन सोडला जातो आणि तिथं संपूर्ण असा धूर झालेला आपल्याला दिसतो किंवा एक वायू झालेला पांढरा कलरचा तो आपल्याला दिसू शकतो. 196 अंश सेल्सिअस तापमानात ते अन्न त्वरित गोठवते, एक गुळगुळीत पोत तयार करते. विशेषतः आईस्क्रीम सारख्या उच्च श्रेणीतील मिष्टान्नामध्ये फायदेशीर आहे. ॲथलीट्स आणि वेलनेस साधक सुद्धा रिकव्हरी बूस्टरसाठी या लिक्विड नायट्रोजनचा जे बाष्प असलेल्या क्रायोथेरपी असं म्हणतात, त्या क्रायोथेरपी जे चेंबर आहे त्याच्याकडे वळत आहेत.
आपण बघतो आईस बाथ आहे, त्या आईस बाथ प्रमाणेच हा लिक्विड नायट्रोजनचा सुद्धा जे ॲथलीट्स आहे ते वापर करताना आपल्याला दिसत आहे. ही न्यूज आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली आहे. लिक्विड नायट्रोजनच्या संदर्भामध्ये भारतामध्ये सुद्धा आपण तामिळनाडू वगैरेमध्ये लिक्विड नायट्रोजनचे केसेस आहेत अत्यंत बघितलेले आहेत. लहान बालकांना सुद्धा याच्यामुळे इजा झालेली आहे. ओके, असा हा लिक्विड नायट्रोजन आहे. त्यानंतर आपण जी नेक्स्ट न्यूज बघणार आहोत, आपली नेक्स्ट न्यूज आहे की शक्सगम व्हॅली खूप अत्यंत महत्त्वाचा असा प्रदेश आहे शक्सगम व्हॅली. शक्सगम व्हॅली कुठे आहे तर ही जम्मू काश्मीरमध्ये येते आणि परस्पर हा POK मधील प्रदेश आहे, तो परस्पर पाकिस्तानने चायनाला दिलेला प्रदेश आहे आणि भौगोलिकदृष्ट्या किंवा लष्करीदृष्ट्या असं म्हणूत की अत्यंत महत्त्वाचा असा शक्सगम व्हॅलीचा जो आहे प्रदेश आहे. आता कुठे येतं शक्सगम व्हॅली ही, तर आपण बघतो की इथं POK आहे. ओके, POK मध्ये जे आहे इथे POK दिसू शकतो आपल्याला, हा संपूर्ण POK आहे. या POK मध्ये हा इथे सियाचिन ग्लॅशियर आहे आणि सियाचिन ग्लॅशियरच्या वरचा हा जो प्रदेश आहे शक्सगम व्हॅली, हा परस्पर पाकिस्तानने चायनाला ॲग्रीमेंट करून दिलेला आहे आणि त्यावेळेस इंडियाने त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे की आम्हाला हे मान्य नाही, कारण ही आमची टेरिटरी आहे आणि तुम्ही परस्पररित्या ही चायनाला देत आहात. ओके, इथे बघू शकतो आपण ह्या जम्मू काश्मीर आहे आणि हा जो आहे अक्साई चीन, म्हणजे हा जो आहे ते चीनच्या ताब्यातला प्रदेश आहे, अक्साई चीन असं म्हणतो आपण त्याला. आणि हा जो प्रदेश दिसतो तुम्हाला हा POKच्या ताब्यामधला हा प्रदेश आहे. ओके, आणि शक्सगम व्हॅली जी आहे ती इथे येते. इथे बघू शकता तुम्ही शक्सगम व्हॅली भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा प्रदेश आहे. संदर्भ कुठे आलेला आहे याचा, पाकव्याप्त काश्मीर POK मधील खालच्या शक्सगम खोऱ्यात रस्ता बांधण्याचा चीनच्या बेकायदेशीर प्रयत्नांना विरोधाने म्हणजे चीन काय करत आहे की या शक्सगम व्हॅलीमधून एक रूट बनवत आहे आणि याला भारताने विरोध केलेला आहे. कारण भारताचं असं म्हणणं आहे की हा शक्सगम व्हॅली जो आहे तो भारताचा प्रदेश आहे, भारताची टेरिटरी आहे आणि तुम्ही अवैधरित्या या टेरिटरीमध्ये रस्ता बांधत आहात. म्हणून भारताने काय केलेलं आहे तर शक्सगम व्हॅलीमध्ये विरोध केलेला आहे. याबद्दल शक्सगम व्हॅली किंवा ट्रान्स काराकोरम ट्रॅक्ट हा पाकव्याप्त काश्मीर POKच्या हुंजा गिलगिट प्रदेशाचा एक भाग आहे आणि भारताने दावा केलेला विवादित प्रदेश आहे, परंतु पाकिस्तानचे नियंत्रण आहे. ओके, पाकिस्तानचं कंट्रोल आहे त्याच्यावरती. उत्तरेला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आहे. आपण बघतो की शक्सगम व्हॅलीच्या उत्तरेला जे आहे तर पीपल रिपब्लिक चायना आहे. त्याच्यानंतर चायनाचा झिनझियांग प्रांत आहे, हा जो प्रांत आहे त्याला नाव आहे झिनझियांग प्रांत. त्याच्यानंतर दक्षिण आणि पश्चिमेला, इकडे दक्षिणला बघू शकतो आणि पश्चिमेला POK आहे, खाली दक्षिण आणि पश्चिमला POK आहे. त्यासोबत पूर्वेला सियाचिन ग्लॅशियर आहे, इकडे बघू शकतो आपण सियाचिन ग्लॅशियर आहे. या भौगोलिक सीमा या शक्सगम व्हॅलीच्या आहेत, राईट. आणि भारत आणि चीन युद्धाच्या एका वर्षानंतर म्हणजे 1963 मध्ये शक्सगम खोरे जे आहे, शक्सगम व्हॅली जे आहे ते पाकिस्तानने चीनला दिले होते. भारताने 1963च्या तथाकथित चीन पाकिस्तान सीमा करार आधीच स्वीकारलेला नाही. म्हणजे भारताने काय केलेलं आहे, चायना पाकिस्तान जो सीमा करार आहे तो स्वीकारलेला नाही. पाकिस्तानने जो चायनासोबत हा करार केलेला आहे शक्सगम व्हॅली देण्याचा, तो भारताला मान्य नाही. ओके, असा हा खूप महत्त्वपूर्ण जो आहे शक्सगम व्हॅली ही आपल्याला भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. IR मध्ये सुद्धा हा कंटेंट देऊ शकतो, जिओग्राफीसाठी सुद्धा महत्त्वाचा कंटेंट आहे शक्सगम व्हॅली संदर्भामध्ये. आणि इंटरनल सिक्युरिटी सुद्धा याच्यामध्ये, अंतर्गत सुरक्षेमध्ये सुद्धा हा महत्त्वाचा एक भाग आहे. ओके, ही जी न्यूज आहे द हिंदूमध्ये आलेली न्यूज आहे शक्सगम व्हॅली संदर्भामध्ये. आपण इथं बघितलेलं आहे शक्सगम व्हॅली कशी आहे, कुठे आहे. ओके, POK आहे, अक्साई चीन आहे, या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. नेक्स्ट न्यूज आहे इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस. आता इंटरपोल जे आहे ते ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावू शकतो. त्याचप्रमाणे CBIने सुद्धा काय केलेलं आहे तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने सुद्धा ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्याची शक्यता आहे. कोणा संदर्भामध्ये, लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर राजनैतिक पासपोर्टवर जर्मनीला पळून गेलेला सांसद सदस्य. आपण बघितलेलं की तामिळनाडूमध्ये जे देवेगौडा यांचे नातेवाईक आहेत प्रज्वल रेवन्ना, ते काय केलेले आहेत तर लैंगिक जे आरोप आहेत त्यांच्यावरती, त्या लैंगिक आरोपाच्या पार्श्वभूमीवरती ते दुसऱ्या देशामध्ये जे आहे ते पळून गेलेले आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट CBIने जे आहे ते ब्ल्यू कॉर्नर नोटीस जाहीर केलेली आहे. व ब्ल्यू कॉर्नर नोटीस आणखीन कोण जाहीर करू शकतो तर इंटरपोल आहे, वेगवेगळ्या नोटीस जाहीर करू शकतो. तर याच्यामध्ये रेड नोटीस आहे, ब्ल्यू नोटीस आहे, इंटरपोलची ग्रीन नोटीस आहे, येलो नोटीस आहे, ब्लॅक नोटीस आहे, ऑरेंज आहे, पर्पल आहे.
इंटरपोल काय आहे, तर इंटरपोल ही युनायटेड नेशनच्या खाली म्हणजे युनायटेड नेशनच्या अंडर काम करणारी एक संघटना आहे. ओके, आपण बघूयात की ब्ल्यू कॉर्नर नोटीस बद्दल काय आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये एक शक्तिशाली साधन आहे आणि इंटरपोलच्या कलर कोडेड नोटिसांच्या विस्तृत प्रणालीचा एक आपण इथे भाग आहे ते बघितलेला आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख असेल किंवा स्थान किंवा गुन्हेगारी तपासासंबंधीच्या क्रियाकल्प जे आहेत त्यांच्याबद्दल अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी ही ब्ल्यू कॉर्नर नोटीस आहे जी जाहीर केली जाते. हे देशांना जगभरातील वॉन्टेड व्यक्ती किंवा गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी अलर्ट आणि विनंत्या शेअर करण्यास सक्षम करते. कुठली? ब्ल्यू कॉर्नर नोटीस. आता CBI आहे ते ब्ल्यू कॉर्नर नोटीसचा संदर्भ बी सिरीज ब्ल्यू नोटीस किंवा इन्क्वायरी नोटीस म्हणून तिथे देते. ज्या एखाद्याच्या ओळखीची पडताळ ज्याला म्हणजे एखाद्याच्या ओळखीची एखाद्या व्यक्तीची ओळख आहे त्याची पडताळणी करायची ती करण्यासाठी जारी केल्या जातात आणि एखाद्या व्यक्तीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत ते तपशील प्राप्त करण्यासाठी बेपत्ता असलेल्या किंवा ओळखल्या जाणारे किंवा अज्ञात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेल्या किंवा सामान्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा एखाद्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि ज्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली जाऊ शकते अशा व्यक्तींविरुद्ध जे आहे ते ब्ल्यू कॉर्नर नोटीस जे आहे ते जाहीर केली जाते. ओके, आपण बघितलेलं आहे ब्ल्यू कॉर्नर नोटीस काय आहे. आणि या पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा महत्त्वाचा टॉपिक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण यापूर्वी बघितलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आणि यामध्ये आणखीन एक उत्क्रांती आहे ती म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स AGI. आता AGI काय, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे काय, आपण ह्या रोबोटवरूनच एक अनुमान लावू शकतो. रोबोट म्हणजे काय, तर एखाद्या मनुष्याचं ओके मनुष्य ज्याप्रमाणे काम करतो ज्याप्रमाणे विचार करतो एक ह्युमनाइड रोबोट म्हणजे काय असं म्हणतात. ज्याप्रमाणे विचार करतो ज्याप्रमाणे बुद्धी यूज करतो ज्याप्रमाणे तर्क करतो ती करण्याची क्षमता असलेला एक रोबोट. आणि हा रोबोटचा जो त्याच्या मागे जी प्रणाली कार्य करणार आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. आणि नवीन ज्याच्यामध्ये तर्क करणे विचार करणे आणि मागच्या जे आपलं बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरनं निर्णय घेण्याची क्षमता असणे हे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या अंतर्गत त्याचा समावेश होतो. आता नेमकं काय आहे हे अभ्यासक्रमामध्ये GS3 मध्ये तुम्हाला IT सेक्टरमध्ये डायरेक्टली हे तुम्ही इथे कनेक्ट करू शकता. अलीकडे OpenAIचे CEO सॅम अल्टमन यांनी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स जे AGI आहे च्या विकासासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्याचे व्यक्त केलेले आहे. कोणी? OpenAIचे CEO आहे सॅम अल्टमन यांनी. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स AGI बद्दल ही एक संकल्पना आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स AGI बद्दल ही एक संकल्पना आहे. AGI म्हणजे काय, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स संकल्पना आहे जी भविष्यवादी दृष्टीचे प्रतिनिधित्व करते जेथे मशीन्समध्ये मानवांच्या बरोबरीने संज्ञानात्मक क्षमता असते, तर्क करणे, समस्या सोडवणे, समज, शिक्षण आणि भाषेचे आकलन करण्याचे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स जे असतं ते सक्षम असतं. AI म्हणून परिभाषित केले आहे जे मानव करत असलेल्या जवळजवळ सर्व संज्ञानात्मक गोष्टींमध्ये कमीत कमी मानवाने इतके काम करते. कोण? आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. यासोबतच हे अनेकदा जनरेटिव्ह AI सह गोंधळलेले असते. आता जनरेटिव्ह AI आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये भरपूर म्हणजे सामायिकताही आहे आणि फरक सुद्धा खूप मोठा आहे. जनरेटिव्ह AI म्हणजे काय, आपण जो प्रॉम्प्ट देतो त्याच्यावरती किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहे त्याच्यावरती काम करून त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपल्याला जे आन्सर देतो त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. आणि आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे काय, हा सुद्धा त्याचाच प्रकार आहे पण तो स्वतः तर्क करतो, मानवासारखी बुद्धी यूज करतो, मागच्या ज्या घटना असतील किंवा मागचे जे त्यांनी डिसिजन घेतलेले असतील त्यावरती प्रोसेस करून तो पुढे कार्य करतो आणि याला मानवासारख्या तर्क करण्याची क्षमता असते. ओके, थोडक्यात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे आपण असं म्हणूयात की ही एक फ्युचर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे फ्युचर आहे त्याला फ्युचरला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स असं म्हणतो. ओके, ज्यामध्ये काय नवीन दस्तावेज, प्रतिमा आणि ध्वनी उत्पन्न करणाऱ्या AI प्रणालींसह याचा सर्वांचा समावेश होतो.
आणि AGI ही अधिक म्हणजे खूप गहन संकल्पना आहे असं म्हटलेलं आहे. कशाला? आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सला. काय करू शकतो? ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करू शकतो, एक लर्निंग ट्रान्सफर करू शकतो, फॉलोइंग कॉमन सेन्स इन मेकिंग डिसिजन, म्हणजे निर्णय घेताना एक कॉमन सेन्सचा यूज स्वतः करू शकतो, क्रिएटिव्हिटीने स्वतः करू शकतो, बॅकग्राऊंड नॉलेज चा उपयोग करून तो निर्णय घेऊ शकतो. याप्रमाणेच कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफ कॉज अँड इफेक्ट. ओके, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला जे म्हणजे एखादं कॉज आहे त्याचा इफेक्ट काय होईल, म्हणजे पुढच्या आपण बघितलं तर पुढचा त्याचा परिणाम काय होईल, याची जी शाश्वती आहे किंवा याच्या ज्या गोष्टी आहेत ते आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्समध्ये समाविष्ट होतात. आता नेमकं आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स कशाच्या बाबतीमध्ये आहे, तर आपण म्हणू शकतो की आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सने आत्ता एकदम हे बेसिक स्टेजमध्ये आहे, म्हणजे एक ह्युमनाइड रोबोट बनवायचा आपल्याला. इथे बघू शकता तुम्ही, इथे चित्र सुद्धा दिलेलं आहे मी. ह्युमनाइड रोबोट बनवायचा आणि ह्युमनाइड रोबोटसाठी जो इंटेलिजन्स लागणार आहे तो आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स या नावाने संबोधण्यात येणार आहे. लक्षात घ्या, आजपर्यंतच्या कोणत्याही आर्टिफिशियल AI साधनाने ट्युरिंग चाचणी 20व्या शतकातील संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी जी चाचणी शोधून आणली होती, म्हणजे शोधलेली होती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये, ते कुठल्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आतापर्यंत ती पूर्ण केलेली नाही. ओके, म्हणजे उत्तीर्ण झालेले नाही. म्हणजे ही चाचणी काय आहे, तर एखाद्या माणसाच्या समतुल्य किंवा वेगळे न करता येणारे बुद्धिवान वर्तन प्रदर्शित करण्याची AIची क्षमता. म्हणजे एखादा व्यक्ती ज्या पद्धतीने वर्तन करतो, ज्याप्रमाणे डिसिजन घेतो, ज्याप्रमाणे मागच्या गोष्टींचा आढावा घेतो आणि त्याप्रमाणे कार्य करतो, ही जी मेजरमेंटची हे मेजर करण्याची जी AIची चाचणी आहे त्याला ट्युरिंग टेस्ट असे म्हणतात. आणि ही ट्युरिंग टेस्ट आतापर्यंत कुठलाही AI जो आहे तो पास करू शकलेला नाही. ChatGPT असेल, DALL-E असेल आणि इतरांसह सध्याचे अत्याधुनिक AI तंत्रज्ञान मूलतः जे आहेत प्रोडक्शनमधील आहेत आणि एका विशिष्ट प्रॉम्प्टचे उत्तर, म्हणजे प्रॉम्प्टवरती ते कार्य करणारे आहेत आणि प्रॉम्प्टचं उत्तर देत आहेत. पण आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स जे आहे त्याच्यामध्ये त्याच्याकडे काय असेल तर सर्जनशीलता असेल, तर्क करण्याची शक्ती असेल, त्यासोबतच संवेदनशील धारणा करण्याची शक्ती असेल आणि इतर क्षमतांच्या बाबतीत मानवी पातळीची याच्यामध्ये कमतरता आहे आत्ताचे जे आहेत त्याच्यामध्ये, असं म्हटलेलं आहे. ओके, आता AGIचे भविष्य काय आहे, तर ह्या तुम्ही इथे बघू शकतात की AGIच्या प्राप्तीसाठी जी टाईमलाईन आहे ती अनिश्चित आहे. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की आम्ही AGIची जाणीव होण्यापासून अनेक दशके दूर आहोत असं म्हणतात. ओके, अनेक दशके दूर आहोत आणि काहींनी असे भाकीत केलेले आहे की या शतकात आम्हाला AGI दिसणार नाही. म्हणजे एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची AGI जेव्हा येईल तेव्हा तो आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूसाठी, व्यवसायासाठी आणि समाजासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असेल. इंडियन एक्सप्रेसमध्ये जे आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स या संदर्भामध्ये आहे ही न्यूज छापून आलेली होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे थोडक्यात आपण कम्प्युटरच्या बाबतीमध्ये जी कार्य करणारी प्रणाली आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. ओके, आणि याचा खूप एक फ्युचरिस्टिक आपण टप्पा म्हणून तो काय आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स हा आहे. आता रवींद्रनाथ टागोरची यांची जी जयंती आहे ती झालेली आहे 7 मे रोजी. मग रवींद्रनाथ टागोरांविषयी आपण बघूया की GS फर्स्टमध्ये तुम्ही डायरेक्ट व्यक्तिमत्वामध्ये त्यांना आपल्या GSच्या सिलेबसमध्ये हा जो पार्ट आहे तो कनेक्ट होऊ शकतो. रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीत हे एक महान बंगाली कवी होते. आपल्याला माहिती आहे की भारताचं आणि बंगालचं जे राष्ट्रगीत आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. लेखक, तत्वज्ञ, कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झालेला आहे आणि ते देवेंद्रनाथ टागोर जे आहेत त्यांचे ब्राह्मो समाजाचे नेते, यांचे सर्वात धाकटे पुत्र होते. ब्राह्मो समाज हा 19व्या शतकातील बंगालमधील एक धार्मिक संप्रदाय होता आणि त्याने उपनिषदांबद्दल सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्माच्या अंतिम अद्वैतवादी आधाराचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी? या ब्राह्मो समाजाने. त्यांनी महात्मा गांधीचा महात्मा म्हणून उल्लेख करून त्यांचा गौरव केलेला आहे. गांधीजींनी त्यांना गुरुदेव म्हणून सुद्धा संबोधलेलं आहे. ओके, आणि त्यासोबतच रवींद्रनाथ टागोर यांचे जे योगदान आहे ते अतुलनीय आहे. गीतांजली ह्या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना एक नोबेल पारितोषिक भेटलेला होता आणि आशियामधील म्हणजे अमेरिकेच्या बाहेरील म्हणजे पश्चिम देशाच्या बाहेर देशामधील नोबेल मिळवणारे ते पहिले व्यक्ती होते. ओके,
आणि लेखक ते असण्यासोबतच एक प्रभावी कलाकार सुद्धा होते आणि संगीतकार होते. त्यांनी भारत आणि बांगलादेशाची राष्ट्रगीते लिहिलेली आहेत. त्यांनी विश्व भारती विद्यापीठाची स्थापना केली, जी शांतिनिकेतन म्हणून ओळखली गेली आहे. रवींद्रनाथ टागोरांनी जालियनवाला बागच्या घटनेला विरोध केलेला आणि भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरल यांनी पत्र लिहून त्यांना जी नाईटहूड जी पदवी दिली होती ती त्यांनी परत त्या गव्हर्नमेंटला म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटला परत केलेली आहे. आणि 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. हे रवींद्रनाथ टागोर विषयी आपण थोडी माहिती बघितलेली आहे. द हिंदूमध्ये हे जे आहे रवींद्रनाथ टागोरजी यांचं हे इथं आपण आर्टिकल आलेलं आहे. आता यासोबतच आहे ओरंगुटान. आता हा ओरंगुटान जवळपास मानवाची साधर्म्य साधणारा जो हा प्राणी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जवळपास 96 पॉईंट कितीतरी 96.5 जवळपास पर्सेंटेज आहे ते मानवाचे आणि ओरंगुटानचे जीन्स आहेत ते सिमिलर आहेत. मग ही न्यूज काय आहे ओरंगुटानची? पर्यावरणामध्ये आपण डायरेक्टली आता GS3 मध्ये एन्व्हायरमेंटमध्ये कनेक्ट करू शकतो. मग हे ओरंगुटान आहे याला एक जखम झाली होती आणि ही जखम आहे त्याने स्वतःनी झाडपाल्याचा उपयोग स्वतःवरती करून ही जखम क्युअर केलेली आहे. म्हणून हा ओरंगुटान जे आहे ते सध्या न्यूजमध्ये आहे. राईट. UPSCच्या मागच्या वर्षीच्या प्रिलिममध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तुम्ही जर बघता प्रिलिममध्ये सुद्धा ओरंगुटानवरती प्रश्न हा विचारण्यात आला होता. मध्य इंडोनेशियातील राकुस नावाच्या ओरंगुटानने जखमेवर उपचार करण्यासाठी औषधी वनस्पती वापरली. ही न्यूज आहे. आकार कुनिंग या वनस्पतीचे जखम अकार कुनिंग या वनस्पतीचे जखम भरण्यास मदत केलेली आहे. म्हणजे त्याची जखम जी आहे ती हील झालेली आहे. लक्षात घ्या, जी सरासर विचार करण्याची शक्ती आहे ती फक्त मानव या प्राण्याला दिलेली आहे. आणि मानवा व्यतिरिक्त जर एखादा प्राणी आहे ओरंगुटान जर अशा गोष्टी करत असेल तर निश्चितच ही आश्चर्याची बाब मानली जाते. ओके. त्यामुळे हा ओरंगुटान आहे तो चर्चेमध्ये आहे. आता याच्याविषयी बघा काय आहे. या ओरंगुटानबद्दल मलय भाषेत ओरंगुटन नावाचा अर्थ जो आहे तो जंगलातला माणूस असा होतो. मग या ओरंगुटाचा आकार जो आहे तो वानरासारखा आकार आहे. लालसर फर आहे आणि हात व पाय घट्ट पकडणारे असतात. आणि सर्वात मोठे ऑर्बिरियल सस्तन प्राणी आहे ज्यांचा बहुतेक वेळ जो आहे तो झाडांवर घालवला जातो. ते मानवाचे सर्वात जवळचे नातेवाईक आहेत आणि जवळपास 96.4% मानवी जीन्स सामायिक करतात. आणि ते अत्यंत बुद्धिमान प्राणी आहेत. ओरंगुटानच्या 3 प्रजाती आहेत. बॉर्नियन, सुमात्रन आणि तपनुली या 3 प्रजाती आहेत ज्या ओरंगुटानच्या आहेत, जे दिसण्यास आणि वागण्यात थोडे वेगवेगळे असतात. निवासस्थान आणि वितरण ते समुद्र सपाटीपासून 1500 मीटरपर्यंत आढळू शकतात. बहुतेक ते सखल भागात राहतात आणि नदीच्या खोऱ्यात किंवा पूर क्षेत्रामधील जंगलामध्ये ते म्हणजे त्या जंगलांना प्राधान्य देतात. हे वानर किंवा हे महान वानर फक्त बर्नियो आणि सुमात्रा बेटाच्या जंगलामध्ये ओरंगुटान आपल्याला आढळून येतात. यासोबतच यांच्या खाण्याची निवासस्थाने ओरंगुटान्स प्रामुख्याने फळे खातात. आंबा, अंजीर, लिची, कोवळी पाने असेल, फुले असेल, कीटक असेल आणि लहान सस्तन प्राणी सुद्धा हे खातात. त्याप्रमाणे हे महत्त्वाची गोष्ट आहे की IUCN रेड लिस्ट स्थितीमध्ये तिन्ही ओरंगुटान प्रजाती गंभीरपणे धोक्यात आहेत. लक्षात घ्या, गंभीरपणे धोक्यात असलेल्या ह्या ओरंगुटान प्रजाती IUCN रेड लिस्ट प्रमाणे आहेत आणि जंगलातील माळी म्हणून ते ओळखले जातात. तुम्हाला डायरेक्टली एका क्वेश्चनच्या खाली जे आहे ते अशा पद्धतीचे तिन्ही म्हणजे ओरंगुटान जे आहे ते गंभीरपणे धोक्यात आहेत का कसे आहेत हे विचारू शकतात. त्याचप्रमाणे ते जंगलातील माळी म्हणून ओळखले जातात असं सुद्धा एक सेंटेन्स असू शकतं. ओके. यामुळे ओरंगुटान आहे ते आपल्याला महत्त्वाचे ठरतात. आणि मी तुम्हाला एक क्रक्स काढून आणतो की परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही कशा प्रकारे त्याचे आपल्या म्हणजे ही आपली न्यूज आहे त्याच्यामधून परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे असंच ह्या न्यूजमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ओके. कारण ही न्यूज जर तुम्ही हिंदूमध्ये बघितली असेल किंवा इतर बाकीच्या दुसऱ्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या न्यूज असतील त्या बघितलेल्या असतील तुलनेने तर न्यूज खूप मोठ्या असतात. पण त्याच्यामधला जो कंटेंट आहे तो क्रक्स आहे तो क्रक्स तुमच्यासाठी मी घेऊन येतो आणि त्याचं ट्रान्सलेशन करून तुमच्यासाठी तो इथे घेऊन येत आहे. म्हणजे हे काय म्हणतात, ओरंगुटान जो आहे तो परिसंस्थेचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जसं की बिया विखुरणे असेल. ओके. त्या पद्धतीमध्ये जे लोक आणि वाघ, आशय हत्या आणि सुमत्रान गेंड्यासह इतर प्राण्यांसाठी एक महत्त्वाचं आहे. आता धोके काय ओरंगुटानना? हे जंगलतोड आणि शिकार हे ओरंगुटानसाठी सर्वात मोठे जे आहे ते धोके असणार आहेत. कोण? जंगलतोड आणि शिकार. ओके. आपण हे बघितलं ओरंगुटानबद्दल. यानंतर बघूयात की PM सूर्य घर बिजली योजना म्हणजे PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. आता ही इथे महत्त्वाची का आहे?
तर आपण बघतो की सध्या निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकामध्ये ह्या गोष्टीचं आहे PM मुफ्त घर बिजली योजना, याचा एक तुम्हाला या निवडणुकांमध्ये एक चुकीचा अर्थ लावला जात आहे. कारण काय अर्थ आहे, तर सर्व घरांना हे वीज आहे ती मुफ्त मिळणार आहे. पण याच्या पाठीमागचा जर मतीत अर्थ आपण घेतला तर तसं होणार नाही. तर काय होणार आहे ते बघूयात. तर ही जी PM सूर्य घर बिजली योजना आहे, या योजनेअंतर्गत तुम्ही जर सोलार घरावरती लावलं, ओके, तर त्या सोलार पासून तुम्हाला जी आहे ते वीज मुफ्त मिळणार आहे. तुम्ही जी वीज यूज करतात, बिजली यूज करतात, ती डायरेक्टली तुम्हाला मुफ्त मिळणार नाही. ही तुमच्या घरावर सोलार लावल्याच्या नंतर गव्हर्नमेंट त्याला सबसिडी देत आहे. या सबसिडी अंतर्गत हे लावल्याच्या नंतर तुम्हाला इथून जी जनरेशन वीज होते ती तुम्ही तुमच्या घरासाठी मुफ्तपणे वापरू शकता, असा याचा अर्थ आहे. आता इथे काय आहे, संदर्भ काय आहे, हेच आहे मी सांगितलेलं. PM सूर्य घर बिजली योजनेला मोफत वीज योजना म्हणून प्रसिद्धी दिल्याने संभ्रम निर्माण झाला होता. याच्याबद्दल बोलायचं तर पंतप्रधान जे आहेत यांनी सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचे उद्दिष्ट भारतातील 1 कोटी कुटुंबांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे आहे, ज्यांनी छतावरील सौर वीज युनिट्स बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरमहा 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. कशामधून? याच्यामधून. या योजनेत 2 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या सिस्टीमसाठी सौर युनिटच्या किमतीच्या 60%, 200 वॅटसाठी 60% आणि 2 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सिस्टीमसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या 40% जे आहे ते अनुदानाची तरतूद आहे. यासोबतच अनुदानाची मर्यादा 3 किलोवॅट क्षमतेवर ठेवण्यात आलेली आहे. कशामध्ये? या सूर्य घर बिजली योजनामध्ये. आपण आजच्या काही महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत हिंदू, इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या त्या घेण्याचा तर प्रयत्न केलेला आहे. आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि लवकरच आपण 2 ते 3 दिवसामध्ये आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासोबतच जे आहे डेली न्यूज ॲनालिसिस सुद्धा आपण प्रॉपर 1 तासाचं घेण्याचा इथे रोज प्रयत्न करणार आहोत. ओके, जवळपास 15 तारखेच्या नंतर आपलं हे डेली न्यूज ॲनालिसिस आहे व्यवस्थितरित्या लाईव्हमध्ये चालू होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी वी अकॅडमीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.